अकोल्यातील पळसोबडे गावात मध्यरात्री चोरीसाठी आलेल्या 3 संशयितांपैकी एकाला ग्रामस्थांनी शिताफीने पकडले आहे. सततच्या घरफोड्यांनी त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी आता स्वतः गस्त सुरू केली असून त्यांच्या या जागरूकतेमुळे एक चोर गावकऱ्यांच्या तावडीत सापडलाय. अकोल्यातील पळसोबडे गावाच्या कासमपूर भागात मध्यरात्री 3 संशयित चोरटे शिरल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं. गावातील युवकांनी त्यांचा पाठलाग केला. अंधाराचा फायदा घेत दोघे चोरटे पळून गेले, मात्र एक जण कडब्याच्या शेतात लपलेल्या ग्रामस्थांच्या हाती लागला. सततच्या चोरीच्या घटनांमुळे गावात नागरिकांनी रात्री गस्त घालण्यास सुरुवात केली होती. महिलांच्या शौचालयाजवळ 3 संशयितांची हालचाल लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रित येत कारवाई केली. पकडलेल्या व्यक्तीकडून मिळालेल्या आधार कार्डवर त्याचं नाव रोशन राजू सीडाम, वय 25 वर्ष, राहणार शेलवाडी, अनभोरा असं नमूद आहे. ग्रामस्थांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती असून काही नागरिकांनी प्रसंगावधान राखत बोरगाव मंजू पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्वरित गावात येत आरोपीला ताब्यात घेतलाय. गावात गेल्या काही दिवसांपासून घरफोड आणि शेतातील साहित्य चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. नागरिकांनी पोलिसांना गस्त वाढवण्याची मागणी केली होती, परंतु चोरी न थांबल्याने शेवटी गावकऱ्यांनीच पुढाकार घेत गस्त सुरू केली आहे आणि एक चोर त्यांच्या हातून पकडला गेलाय. पळसोबडे गावातील जागरूक नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि एकजूट चोरट्यांना रोखण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक चौकशी सुरू केली असून उर्वरित चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.